मी जिंकलो आज बहिणींना 9,600 अधिक 2100 रुपये लगेच वाटप सुरू. नमस्कार, आज आहे 24 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नव्हते किंवा ज्या महिलांना थोडेफार पैसे आलेत आणि इतर पुढील राहिलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा महिलांसाठीची अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय झालेला आहे, कारण की बहिणींनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आता 3 मोठे गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे राहिलेले हप्ते देखील भेटण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हे हप्ते जे आहेत ते फक्त काही निवडक महिलांनाच भेटणार आहे. त्यामुळे त्या निवडक महिला नेमकं कोणत्या असणार, कोणाला पैसे भेटणार, कोण या योजनेतून बाद होणार, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय झालेला आहे आणि त्यामुळेच आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, आजपासून म्हणजेच आज रविवार आहे आणि आज आदेश आलेले आहेत पैसे वाटप करण्याचे. उद्या सोमवारी बँका चालू झाल्या की लगेचच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. यामध्ये फक्त काही निवडक महिलाच असणार आहेत की ज्यांना हा लाभ मिळणार आहे. इतर काही महिला ज्या आहेत त्या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐका. तुम्ही या योजनेच्या पुढील लाभार्थी महिलांमध्ये आहात की नाही ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे. त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थित संपूर्ण पहा. सर्वात प्रथम म्हणजे ज्या महिन्याने ऑगस्ट, जुलै असेल किंवा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेले होते, तर अशा महिलांसाठीची अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आलेली आहे. ती म्हणजे जर तुम्ही ऑगस्ट, जुलै मध्ये अर्ज केले असतील तर तुम्हाला पैसे सर्वात अगोदर आता भेटणार आहेत, जर आतापर्यंत भेटले नसतील तर. परंतु ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि त्या महिलांना फक्त एक हप्ता भेटला किंवा ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत, अशा काही महिलांना योजनेतून बाद केलं जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता, जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्ही योजनेतून डायरेक्ट बाद केले जाणार आहात. मग ती संजय गांधी योजना असेल किंवा इतर कोणती योजना असेल सरकारी. हे पहा, 6व्या अधिक 7व्या हप्त्याची तारीख देखील आत्ताच जाहीरच झालेली आहे. हो मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 6वा अधिक 7वा हप्ता देखील लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ती म्हणजे आता तारीख नेमकं कोणती असणार. तर हे पहा, आज रविवार असल्यामुळे बँका बंद आहेत आणि आज बँका बंद असल्यामुळे आता उद्या सोमवारी 25 तारखेला बँका चालू होतील आणि सर्व महिलांना पैसे जे आहेत ते पडण्यास सुरुवात होणार. हे पहा, पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत, DBT माध्यमाद्वारे येणार आहेत. परंतु अगोदर काही जिल्ह्यात पैसे येणार आहेत किंवा एकूण रक्कम किती वाटली जाणार आहे, काही निवडक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर येणार आहेत आणि त्याच्यानंतर काही जिल्हे असे असणार आहेत की त्या जिल्ह्यांना थोडे उशिरा पैसे येणार आहेत. तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते देखील तुम्ही लगेच जाणून घेऊ शकता. यामध्ये महिलांना एकूण रक्कम किती भेटणार, तर हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा मुद्दा ठरत होता. तर हे पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आता 2100 अधिक 2100 म्हणजे असे टोटल 4,200 रुपये तर भेटणारच आहेत. परंतु यासोबतच 2,500 रुपये देखील महिलांना भेटणार आहेत. आता हे 2,500 रुपये नेमकं कशाचे असणार आहेत, तर हे पहा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे पैसे वाटप केले जाणार आहेत. जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे क्रेडिट केले जाणार आहेत. त्याच्यानंतर 3,000 रुपये कोणाला भेटणार, तर हे पहा, जर मागील तुमचे पैसे राहिले असतील तर तुम्हाला मागील हप्ते काही महिलांना विषय झाला की फक्त 1,500च आलते, 4,500 आलते किंवा 2,000 किंवा कमी पैसे जे आहेत ते आले होते. त्यामुळे आता त्या महिलांना देखील आता राहिलेले पैसे 3,000 2 महिन्याचे राहिले असतील किंवा 4 महिन्याचे पैसे राहिले असतील तर असे मिळून 6,000 अधिक 2,500 रुपये त्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही आत्ताची सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो. तसेच आता पुढील हप्ता तर येणारच आहे, परंतु ज्या महिला मागील टप्प्यात राहिल्या त्या महिलांचं काय, तर हे पहा, त्या महिलांनी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. पैसे जे आहेत ते त्या महिलांना सुद्धा येणार आहेत ज्या की मागील टप्प्यामध्ये पैसे भेटण्यापासून वंचित राहिल्या होत्या किंवा मागे राहिल्या होत्या. तर अशा महिलांना देखील पैसे जे आहेत ते 100% भेटणारच आहेत. फक्त त्या महिलांनी इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर त्या महिलांनी इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला असेल तर मग मात्र अडचण येऊ शकते आणि पैसे भेटू शकत नाही. तर आता पहा, कोणत्या बँका आहेत त्या की ज्या बँकेमध्ये तुमचे खाते जर असेल तर हे पहा, एकूण 8 बँका आहेत की त्या 8 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील. आता त्या 8 बँकांची नावे आपण एक बाय एक स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सर्वात पहिली बँक असणार आहे मित्रांनो तुमची इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक जर तुमची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर क्रमांकावर दुसरी बँक कोणती आहे, तर ती बँक आहे मित्रांनो 2 नंबरची SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे 2 नंबरवर बँक आहे ती म्हणजे SBI
हो की ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ज्या महिलांचे खाते भारतीय बँकेत आहे किंवा स्टेट बँकेत आहे, तर अशा महिलांना देखील पैसे लवकरात लवकर येणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढील बँक असणार आहे मित्रांनो तुमची महाराष्ट्र ग्रामीण बँक. हो मित्रांनो, 3 नंबरला आलेली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. आणि जर तुमचे खाते या बँकेत असेल तर तुमचे आधार कार्ड बँकेला फास्ट लिंक झालेले असते आणि पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होत असतात. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे मित्रांनो युनियन बँक आणि IDFC फर्स्ट बँक. आता 2 बँक आहे, कशामुळे आहे तर हे बँका जवळपास सेमच आहे. त्यामुळे या 2 बँकेत जरी खाते असेल तरी तुमचे पैसे देखील लवकरात लवकर येणार आहेत. त्याच्यानंतर चौथी बँक आहे मित्रांनो ॲक्सिस बँक. आता ॲक्सिस बँकमध्ये जर खाते असेल तरी देखील तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर HDFC बँक आहे, बंधन बँक आहे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत जर खाते असेल तुमचे तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आणि या बँका सोडून जर इतर बँकेमध्ये खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यामध्ये जर तुमचे आधार कार्ड व्यवस्थितरित्या लिंक असेल, सर्व गोष्टी ओके असतील तर मग मात्र आता उद्यापासून पैसे पडण्यास कोणीही थांबवू शकत नाही. कारण की बँका चालू झाल्या की लगेच पैसे ट्रान्सफर होत आहेत. आता कोणते जिल्हे राहिले होते किंवा कोणते जिल्हे राहिले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले नाही तर त्या जिल्ह्याची नावे देखील आपण तुम्हाला लगेच सांगून टाकूया की ज्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत किंवा सर्वात अगोदर पैसे त्या जिल्ह्यामध्ये प्राप्त होणार आहेत. आता यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आपण अशा जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नाहीत आणि त्यामुळेच या राहिलेल्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. यामध्ये पहिला जिल्हा आहे मित्रांनो पुणे. पुणे जिल्ह्यातून सतत आपल्याला कमेंट येत असतात सर आमचा पुणे जिल्हा आहे आणि आम्हाला पैसे आले नाही. त्याच्यानंतर असे आहे अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नंदुरबार, धुळे. तर या जिल्ह्यांचे कंप्लीट होते सर आम्हाला पैसे आतापर्यंत आले नाहीत. ते कशामुळे आले नाहीत तर हे पहा इकडच्या साईडचे जेवढे जिल्हे आहेत इथे तर लोकसंख्येच्या बाबतीत हे जिल्हे सर्वात जास्त आहेत आणि जिल्हे जास्त लोकसंख्या जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाहीत किंवा पैसे भेटण्यास थोडा उशीर होत आहे. हे पहा DBT जरी माध्यम असेल तरी देखील दिवसाला 30 ते 35 लाखपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन ते करू शकत नाही. त्यामुळे काही मुंबई शहर झाले, मुंबई उपनगर झाले तर या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्याची संख्या जवळपास 50 ते 60 लाख लोकसंख्या असते. त्यामुळे एवढ्या महिलांना पैसे पाठवणे जरा थोडे उशीर होत आहे. त्यामुळे त्याच्यानंतर आता या जिल्ह्यात तर पैसे सर्वात अगोदर येणार ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. त्याच्यानंतर मग असेल छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, परभणी, जालना. तर या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या थोडी कमी आहे त्यामुळे या जिल्ह्यात पैसे आतापर्यंत भेटलेले सुद्धा आहेत काही महिलांना. काही महिन्यांपेक्षा जवळपास 90% महिलांना पैसे भेटलेले आहेतच. आणि आता येणारा हप्ता 6वा+7वा हप्त्याची तारीख देखील तुम्हाला पुढे सांगतो मी. तो देखील हप्ता लवकरच महिलांना प्राप्त होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये. त्याच्यानंतर यवतमाळ असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल तर इकडच्या साईडला देखील 10-20% महिला राहिलेल्याच आहेत आणि त्यांना देखील पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत. आता पैसे भेटले नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं किंवा पैसे काय केल्याच्या नंतर पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होतील तर हे पहा सर्वात प्रथम तुम्हाला 4 कामे करायचे आहेत. ते तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. 4 किंवा 3 कामे देखील तुम्ही म्हणू शकता. पहिलं काम करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड बँकेत जाऊन लिंक करा. त्याच्यानंतर तुमचे बँक खाते स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा. आणि तिसरे काम म्हणजे बँकेत पैसे आले असतील तर ते देखील चेक करा. कारण पैसे आल्याच्यानंतर मेसेज पडत नाहीत आणि महिलांना भरपूर प्रमाणात अडचण येत आहे पैसे आले की नाही ती गोष्ट चेक करण्यासाठी. आता याच्यानंतर दुसरं महिलांसाठीचे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण सुरुवातीलाच बोललो होतो 3 गिफ्ट आहेत. त्यातील पहिले गिफ्ट ते आहे ते म्हणजे शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत शिलाई मशीन वाटपचे फॉर्म देखील लवकर सुटले जाणार आहेत. आणि हे फॉर्म सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट जर कोणी देत असेल तर फक्त आपलाच चॅनल देणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जर शिलाई मशीनचे फॉर्म सुटले तर काही निवडक महिलांना म्हणजे 4,000 म्हणा किंवा 5,000 महिलांना प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप केले जाणार आहेत. यामध्ये जर तुमचे नाव यायचे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. आणि ह्या अर्जची नवीन लिंक कधीच चालू होणार ते देखील आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती पोहोचत राहील. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होण्याचे आदेश तर सरकारला आलेलेच आहेत किंवा बँकांना आलेलेच आहेत. ते आता फक्त पैसे वाटप करण्याचेच राहिलेले आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आणि महिला आता खुश होणार आहेत. अखेर ओरिजिनल तारीख दुसरी कोणतीही नाही मित्रांनो तर ती आहे 25 नोव्हेंबर. या तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादा केल्याप्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंतच्या दरम्यान 6वा+7वा हप्ता देखील तुम्हाला भेटून जाणार आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही किंवा
कुठलीचही समस्या राहणार नाही, कारण की आता सर्व महिलांची बँकेची खाते असेल, आधार कार्ड असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर आणि लिंक झालेल्या आहेत. त्यामुळेच आता ही अखेर ओरिजिनल तारीख तुम्हाला मी सांगून टाकलेली आहे. 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा टप्पा असणार आहे, की याच टप्प्याच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मग ते कितीही पैसे असू देत, किंवा 7,500 असो किंवा 9,600 असो, प्रत्येक महिलेच्या पात्रतेनुसार हे पैसे महिलेच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या जमा केले जाणारच आहेत आणि यात कुठल्याच प्रकारचा वाद नाही किंवा अडचण नाही. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला लाईक तर नक्कीच करत जा, कारण की व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर भरपूर आम्हाला सपोर्ट भेटतो ते, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट असतील किंवा नवनवीन व्हिडिओ असतील यूट्यूबवर तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. धन्यवाद.